नमस्कार. चला तर आम्ही आज निघालो शोला आणि आज आमचा शो आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती. दरवर्षीप्रमाणे कल्याणला असतो आम्ही. तर आता निघाले देवर्षी आणि मी आहे टेम्पोत आणि दर्शन आहे ट्रॅक्टर घेऊन. आपला ट्रॅक्टर आता चालवले आम्ही फर्स्ट टाईम. सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपर आहेत. बघू आता शो कसा होता. हाय गाईज, तर आता आम्ही थांबलो पंपावर. बुलेरोमध्ये टाकला डिझेल. ट्रॅक्टर येतो मागे अजून, कारण ट्रॅक्टर स्लो येतो ना, म्हणून मागे राहिलाय. तर आम्ही आता बुलेरो इथं लावली. बघा पप्पा इथं बसलेत. ट्रॅक्टर येस्तोवर वाट बघायला लागेल, त्यामध्ये पण डिझेल टाकायचे. काम 25. ब्लॉक कंटिन्यू करा, आज जाम मजा येणार आहे. नात करती काय बघा गाईज. ट्रॅक्टर पण आलेले आहे आता. यावेळी डिझेल पण टाकला. मी जरा गेलो होतो साईडला. कितीचा टाकला? 2000चा टाकले. चला यो बघा, याचा नाक बघा एकदा. ओ हो, चला आता आम्ही चाललो बुलेरो मध्ये. काय हे बघा, काय घेतलंय हे बघा. पावसाला आलाय, तुम्ही पण घ्या गाड्यांच्या चेनला ऑइल टाकायला. आम्ही पण घेतलंय. आमच्या घरी जाम चिक्कल असतो म्हणून नाद करायला लागतो. काही जाता इथं बापगाव नाक्यावर थांबला. यो बघा आले नाश्ता घेऊन. आम्हाला भूक लागले, काहीच खाल्लं नाही, काम नाही होणार म्हणून नाश्ता घेतला. जाम भूक लागली आम्हाला. चला आम्ही निघतो आता. डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर दाखवतो. पोहोचलो जागेवरती. आता घेतो सेटअप कर. त्यांना पाणी नाही, बरी पाण्याने साथ दिली आम्हाला, बाकी काय विषय नाही. पाणी नाही तर लवकर सेटअप लावता येईल. गाईज आता ट्रस लावलेली आहे. आता व्हीआरएक्स लावत घेतल्यात. पोरं कमी आहेत म्हणून ब्लॉग बनवायला भेटत नाही. आज आम्ही 4 जणच आहे. बाकीची पोरं कामावर गेल्या, संध्याकाळी येतील. ते आयतं व कोयता मारायला. पांडू वन साइड किंग आहे. हा ओके. चल आता त्या साईडला गेली. गाईज विषय असा आले, पोरं आहेत कमी ना, मला ब्लॉक करायला भेटत नाही. पूर्ण घामाघूम झालं. इकडं बघा नात करते काय. मारतो बेल्ट. यावंच लागतं कल्याणला. अजून लाईटचा सेटअप बाकी आहे. पाण्याने जाम साथ दिले. पाणी पांडू एम्प्लीफायर पण लावल्यात बघा. अजून साऊंड चेक करायला मला 1 तास लागेल, कारण लाईट अजून लावायची आहे. पप्पा इकडे. आता सगळा सेटअप रेडी झाले आणि पाणी पण आले थोडा. आता साऊंड चेक करत घेतलाय. आता सेटअप झालेले रेडी. तर दाखवतो साऊंड चेक. काहीच हालत एकदम बेकार झालेले. नाही पाय बी कापायला लागलं. जेवलो पण नाही आणि तारपत्री पण टाकली आणि पूर्ण सेटअप रेडी झालाय. आता फक्त लाईटचा सेटअप मारत घेतला जयदानी. आता सगळं रेडी झाले. आम्ही कपडे पण चेंज केलं. जयदा ऑन फायर आहे. काय पण बोला नातकारा पण जयदाचा कुठं रोहित झाले साऊंड चेक. हे बघा पप्पाला भेटायला आलेत. ते काका भेटायला आलेत पप्पाला. बरेच लांबचे आलेत ते पप्पाला भेटायला. पप्पा बोलतात पैसा रात नाही कमवला, पण असा प्रेम नाही कोण कमवू शकत. इसी को तो बोलते डीजे लिंब्या स्टाईल. काहीच पाऊस आला फुल रावत मध्ये. इकडे बघा पावसामध्ये पण पब्लिक नाचते. गाईज आता सेटअप बाहेर निघलाय आणि आता आम्ही गाडी लावली भित्तीला चिपकून, कारण बाकीचा म्हणजे सेटअप गाडीमध्ये आहे ना, तर म्हणून आम्ही गाडी लावली इथे चिपकून भित्तीला. आता चालू तिकडे सेटअप कर. हैराणी होते रॅली शो असल्यावर, पण काम 25. मजा पण येते, थोडी हैराणी पण होते, पण काम 25 करतो. नात करतो. तुम्हाला दाखवतो पुढे आता गेल्यावर. अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा.
गाईच पोलीस आले होते म्हणून साऊंड बंद केला. ताकद कोणामुळे? फक्त आणि फक्त म्हणजे अण्णा भाऊंमुळे. गाईज फुल राडा चालू आहे, फुल राडा. दादू पण आले, आले, जय आले, दर्शनदा पांडू बघा दादा झाल्या, लोकांनी आले. बघा छोटा पोरगा कसा एन्जॉय करतोय. इथंच जर प्रेशर मीट असतं तर तो घरी गेला असता. म्हणून बोलतो क्लीन सेटअप वाजवा, नाद करा पण डीजे लिंब्याचा कुठं. माझ्या फक्त अण्णा भाऊंमुळे. गाईज आता त्यावेळी घेतला तिकडे सेटअप पॅक करत आणि मी आलो गाडी घ्यायला. गाडी तिकडे ठेवली होती. आता चाललोय. आता आम्हाला तरी 1 तास जास्त लागेल सेटअप पॅक करायला. तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर डायरेक्ट. आता हातपाय तापायला लागले, अशी भूक लागली ना काय सांगू तुम्हाला. गाईज आता पोहोचलो मी इथं आणि त्यावेळी दिले काय रे स्नॅक्स दिले आम्हाला खायला. घेऊ बघा यावेळी पण खात्यान स्नॅक्स. यावेळी पॅकअप करत्यान. पाण्या जाम मेहनती आहे. दर्शनदा पण जाम मेहनती आहे. जय पण जाम मेहनती आहे पण खातो बघा कसा. गाईज हे बघा कसा खातो. दादू पण जाम मेहनती आहे. दादू अरे मेहनती बरं कुठंच नाही. मी पण जाम मेहनती आहे. रितेश केले सगळ्या मेहनती उर्फ पांडू सगळ्या मेहनती. हा गाईज तो एकदम पावर झाला. पाणी थोडा थोडा येत होता पण काय विषय नाही. तारपत्री एकदम मजबूत बांधलेली आम्ही. ट्रॅक्टर स्वतःचा, साऊंड स्वतःचा, लाईट स्वतःची, काम 25 ट्रस स्वतःची.
काहीच घाम बघा किती फुटले आम्हाला. आणि रितेश केने बघा किती मेहनती पोर बघा. आई शिप्पा दाव मला आज जाम भूक लागले तो त्याच बोलणार रे. आज आवरा घाम निघले ना आवरी. पाय कापायला लागला गाईज आमचा आता. काही खाल्ला बी नव्हता. रोहित वालन फक्त एक वडापाव होतो. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. कितीला आपण 10ला निघलो 12ला पोहोचलो. एकच वडापाव खाल्ले तिथपासून असं द्या नुसतं पाणी पिल्ले गाईज. यो बघा याला नुसतं खाण्याचं काही दिसत नाही. दिसलो तो दिस नुसतं. हे बघा गंभीर विषय. आम्ही सामान पॅक करताना यांचा गंभीर विषय चालू आहे. गपचूप खात्यान बघा मॉस्कर गपचूप खात्यान. जयदाना रितेश शार्पी बोलतोय. शार्पी लावायला आणि खोलायला जाम त्रास आहे. परली तर जाम नुकसान होईल म्हणून सांभाळून खोलत्यान बघा. जयदा ऑन द फायर असती रे. बघा जय बघा खालून जय मेन आहे. जय कॅप्टन आहे त्यांचा. डीजे चंदर इन द मिक्स. डीजे पन्नू. डीजे ऋतिक इन द मिक्स. सगळ्यात जास्त मेहनती मीच आहे गाई. बघा घाम किती फुटलाय समजत असेल तुम्हाला मी किती मेहनती आहे. भोईर नाना बिना नको बोल गप्प. झालं शेवटचं राहिले हे ट्रस्ट काढायची. आता पोरं निघली आम्ही निघलो म्हणजे पुढं पोरं येतील आता गाड्या घेऊन सगळी. जय थँक्यू. जय कृपे चालता आमचा बाबा आलता. थँक्यू सगळ्यांनी मदत केली. तर मी जातो पुढे येणार सगळ्यांना जेवण बनवायला. चला. हाय गाईज विषय असा आला तिकडे माझा फोन झाला स्विच ऑफ. तर आता रोहितच्या फोन मध्ये काढतोय मी व्हिडिओ. तर आता मी एवढा सेटअप केलाय खाली. बाकीचं ट्रॅक्टर मध्ये येते आणि ट्रॅक्टर कसा स्लो येतोय ना. तर घाम बघा किती फुटलाय. विषय एकच झोपला तो खपलाय. हे बघा अजून सेटअप एवढा बाकी आहे. आतमध्ये 4 टॉप राहिलेत. गाईज आता ट्रॅक्टर पण आलेला आहे आणि दर्शन दादा करतो ट्रस्ट खाली. आणि इकडे बघा ऋतिकदाला कांद्यावर घेतलेले. आज ऋतिकदानी खूप मेहनत घेतलेली आहे आपल्या शो साठी. आणि रितेशनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. दर्शन दादा रितेश करतो ट्रस्ट खाली. आणि रोहितनी पण खूप मेहनत घेतली. पाण्याने पण खूप मेहनत घेतली. तर सगळ्यांना थँक्यू ब्रदर्स. हे बघा ब्रदर्स थँक्यू ब्रदर्स. आज आपली ऑर्डर सक्सेसफुल ठरली. याच्या मुलावर खूप खुश आहे मी. नाच करती का यावंच लागतं. चला पोचलो घरी. आता आमची अख्खी गँग बघा जेवायला बसले सगळे.